तू घर चालवतेस, पण स्वतःसाठी किती साठवलंस? तुझ्याकडे स्वतःचे किती पैसे आहेत? आज जर अचानक परिस्थिती बदलली तर तू तयार आहेस का? बाईकडे स्वतःचे पैसे असले की तिचा आवाज बदलतो. बचत म्हणजे नवऱ्याविरुद्ध बंड नाही, ती स्वतःच्या भविष्याची सुरक्षा आहे. आपण सगळ्यांसाठी विचार करतो, पण स्वतःसाठी? तू कधी स्वतःसाठी पैसे बाजूला ठेवलेस का? आपण खर्च टाळतो, बचत करतो. महिलांची सगळ्यात मोठी चूक म्हणजे स्वतःकडे दुर्लक्ष करणं. मैत्रिणींनो, आज हा व्हिडिओ दुर्लक्ष केलात तर नक्कीच तुम्ही आयुष्यातील खूप मोठी संधी गमावणार, आणि शेवटपर्यंत ऐकलात तर नक्कीच काहीतरी बदल होणार. कारण आज आपण बोलणार आहोत बाईच्या ताकदीबद्दल. हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. मी अश्विनी. तर आज आपण खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. मैत्रिणींनो, महागाई वाढते, अनपेक्षित परिस्थिती येत आहे. अनेक महिलांकडे स्वतःचे पैसे नसतात. होय, तुम्हाला एक गोष्ट सांगते. दररोज तुम्ही 20 रुपये बाजूला काढा. म्हणजे कसं? थोडी थोडी, म्हणजे ते म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे. भाजी, किराणा यामधील सुट्टे पैसे 20 नाही तर 10 काढा, 10 नाही तर 5 काढा. छोटा बचत डब्बा प्रत्येक गृहिणीच्या घरात असतोच. स्वतःच्या नावाचं एखादं अकाउंट काढा. म्हणजे कसं, एमर्जन्सीला तुम्हाला 5-10 हजार त्यामध्ये असायला हवं. होय, तुम्ही जे हे छोटे छोटे बचत करता त्याने तुमची मानसिक ताकद वाढते. बचत म्हणजे आत्मविश्वास. कोणावरही अवलंबून राहण्याची भीती कमी होते. आपण निर्णय घेताना धैर्य येतो. आपण पैसे लपवायचे नाहीत, पण स्वतःसाठी ठेवायचं आहे. त्यासाठी आजपासूनच सुरुवात करायची. रक्कम मोठी नसली तरी चालेल, पण आपली सवय मात्र मोठी असायला पाहिजे. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लगेच कमेंट करा, आजपासून मी माझ्यासाठी साठवणार. होय, स्वतःचे पैसे हे हवेतच, कारण आपली ती खरी ताकद बनते. मैत्रिणींनो, दररोज जर तुम्ही 20 रुपये बाजूला ठेवले, आज नाही पण वर्षभरात एक मोठी जादू होणार आहे. ते कसं? आज आपण सगळ्यांसाठी झटतो, घर चालवतो, मुलांसाठी, नवऱ्यासाठी, पण स्वतःसाठी किती काय करतो? पहा, 20 रुपये दररोज बाजूला ठेवा. भाजी, किराणा, छोटी छोटी बचत. दर महिन्याला 600 रुपये आणि वर्षभरात 7,200 रुपये तयार होतील. ही रक्कम फक्त पैसे नाही, तर ती तुमचा आत्मविश्वास आहे, हे लक्षात ठेवा. हात पसरवण्याची भीती कमी होते, निर्णय घ्यायला धैर्य मिळतो आणि आपण स्वतःसाठी उभे राहतो. आजपासून सुरुवात करा. रक्कम खूप मोठी हवी असं नाही, आपली सवय मोठी ठेवा आणि बघा, नक्कीच आपल्याला त्याचा अनुभव येत असतो. होय, आपण आपल्या आयुष्यातील जे निर्णय आहेत, ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, ज्या आपल्यासाठी आपण मन मारून जगतो, त्या गोष्टी आपल्याला आपण त्यातून घेऊ शकतो. किंवा अडचणीच्या वेळी तेच पैसे आपण वापरू शकतो. सुधा मूर्ती यांचं उदाहरण तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. कसं त्यांनी त्यांच्या नवऱ्यांना त्यांनी साठवलेल्या त्यांच्या चोर डब्यातून 10,000 रुपये दिले आणि इन्फोसिस कंपनीचे आज ते मालक झाले. होय, प्रत्येक स्त्रीच्या शरीरामध्ये किंवा तिच्या कलागुणांमध्ये हे गुण असतातच. कारण कितीही असले तरी त्यातून थोडेसे का होईना तिनं बाजूला ठेवतेच. ते तुम्ही घरात वापरा, मुलांच्या शिक्षणासाठी, ऐन वेळेच्या आजारपणासाठी, किंवा आपल्या मन मारून जगत असलेल्या एखाद्या चैनीच्या वस्तूसाठी. पहा, हा छोटासा बदल नक्कीच तुमच्या आयुष्यात मोठी क्रांती घडवून देणार आहे. आणि बघा मैत्रिणींनो, आपण आपल्यासाठी नाही तर कोणासाठी, सगळ्यांसाठी जगतो. पण ठराविक वेळी आपण आपल्यासाठी सुद्धा जगायला पाहिजे.
आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सेल्फ लव्ह असं तुम्ही टाईप करा किंवा हार्टचा इमोजी तुम्ही टाका आणि हा व्हिडिओ तुम्ही कोठून पाहत आहेत ते सुद्धा आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर चला, इथे मी 2 प्रकारची चटणी बनवली आहे. एक कारळ्याची म्हणजे खुरसणीची आणि दुसरी जवसाची. तर भेटू नंतर अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःसाठी थोडेसे सेव्ह करा. बाय.